श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या विशेष मुलाखती अंतर्गत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या दाम्पत्य मुलाखतीचा भाग दुसरा. एखाद्या ठिकाणाला आपली कर्मभूमी म्हणून तिथं रुजायचं म्हणजे नेमकं काय याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर कोल्हे दाम्पत्य. मेळघाट सातपुडा पर्वतरांगेच्या घनदाट अरण्याने व्यापलेला प्रदेश आणि त्यातील बैरागड हे दुर्गम ठिकाण म्हणजे 3 नद्यांच्या त्रिकोणात असलेल्या बेटासारखं गाव. तेथील लोकांसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या आदरणीय डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे या दाम्पत्यांच्या असामान्य संघर्षानं आज या भागामध्ये, या परिसरामध्ये अनपेक्षित बदल आपणास बघाव्यास मिळतात. त्यांच्या जीवनातील वैद्यकीय आणि सामाजिक कार्याचा प्रवास प्रत्यक्ष त्यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून आता संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर आणि मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार मॅडम, आता एक वय असतं की त्यावेळी आपल्याला गाणे ऐकायचीही खूप आवड असते, चित्रपट बघायची पण खूप आवड असते. तसाच तुमचाही तो एक विशिष्ट काळ गेला असेल. मग त्या काळातलं कुठलं एखादं छानसं गीत तुम्हाला आता ऐकायला आवडेल बरं? मला रवीला पाहिल्यावरती, आणि रवी खूप शांत आहेत, शांतही आहेत, तेवढे रागीट पण आहेत, पण समजदार आणि जगातलं सगळ्यात आवडतं व्यक्तिमत्व. त्याच्यामुळे मला ते त्यांना पाहिल्यावर नेहमी आठवतं की तुमको देखा तो ये खयाल आया, जिंदगी धूप तुम घना साया. क्या बात आहे. आणि त्याच्यामुळे हे समर्पक असं यांना बघून मला नेहमीच असं वाटतं की खरोखर जिंदगी जेवढी धूप आहे तर रवीने मला तेवढाच घना छाया देऊन सावरूनही घेतलाय आणि त्याच्या छायेत राहायला मला निश्चितच आवडतं. नक्कीच. मग हे तुमच्या आवडीचं गीत आता आपण श्रोत्यांनाही ऐकूयात. तुमको देखा तो ये खयाल आया, तुमको देखा तो ये खयाल आया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये खयाल आया. आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया, आज फिर दिल को हमने समझाया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये खयाल आया. मॅडम, आपलं BA म्युझिक झालेलं आहे आणि गायनाची तुम्हाला आवड, गायनाचा तुमचा छंद, वेगवेगळे वाद्य तुम्ही वाजवायला शिकलात, सर्व गुण संपन्न असं तुमचं व्यक्तिमत्व. तर नक्कीच तुमच्या आवाजात एक छानसं गीत ऐकायला आम्हाला आवडेल. आता मला सध्या तरी काही खूप प्रॅक्टिस राहिली नाही आणि बायपास नंतर सवयच हे झाली जरा प्रॉब्लेम. तर तेवढं मात्र सांगू शकेल की आपण कठीण प्रसंगाला खूपच घाबरतो. होय, तेवढं सांगू शकेल की ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किलों से कह दो मेरा खुदा बडा है, एवढं सांगू शकते. आणि त्या जर कठीण परिस्थितीला जर आपण समोर गेलं, मला नाही वाटत की कुठलीही कठीण परिस्थिती माझ्यासमोर तरी नाही आली. ती क्षणिक असते आणि ती चालली जाते. नक्की नक्की. मॅडम, ज्यावेळी तुम्ही समाजसेवेचं व्रत हाती घेतलं त्यावेळी तुम्ही वैद्यकीय सेवेपासून दोघांनीही तिथे बैरागडमध्ये सुरुवात केली होती आणि त्यानंतर तुम्ही वेगवेगळं तुमचं कार्यक्षेत्र वाढवत गेलात. त्यामध्ये शेती हे जे प्रमुख तिथल्या नागरिकांचं उपजीविकेचं साधन होतं, पण
ती पारंपरिक पद्धतीने शेती करावयाचे, आधुनिक किंवा कुठल्याही प्रकारचं शेती तंत्र त्यांना अवगत नव्हतं. ते शेती तंत्र त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचं कार्य तुम्ही पार पाडलं, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? त्या कार्याविषयी तुम्ही काय आम्ही असं सांगाल? मानतो की आम्ही दुवा आहोत. कृषी विद्यापीठ आज सुद्धा आम्ही कृषी विद्यापीठात गेलो, होय. कारण त्यांच्याजवळ खूप तंत्रज्ञान आहे, पण ते शेतकऱ्याच्या दारात किंवा शेतात कसं जाईल ही व्यवस्था तोकडी आहे. तर ते काम आम्ही केलं. विशेषतः पंजाबराव कृषी विद्यापीठाने आम्हाला त्यामध्ये भरभरून मदत केली, बरं. अकोल्याच्या, आणि त्यामुळे आम्ही ते करू शकलो की नवीन टेक्निक किंवा टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो ती शेतकऱ्यांना कशी शिकवता येईल किंवा आम्हाला कसं शिकता येईल, आम्ही शिकलो आणि आमच्या मार्फत ती पर्क्युलेट पण झाली. होय. असं ती सांगड घालतो की ब्रिज आहोत आम्ही दोघांच्या मधले. आणि त्यामध्ये अनेक गोष्टी सांगता येतील की जसं सोयाबीन आम्ही सुरुवातीला तिथे नेलं, उन्हाळी मूग नेला, उन्हाळी भुईमूग नेला, ज्यूटचे प्रयोग केलेत, काही प्रयोग फसले पण. बरं. जसे कोरडवाहू जोपर्यंत शेती होती तोपर्यंत ज्यूट चांगलं आलं, पण जसं इरिगेशन आलं तर ज्यूट आपोआपच बाहेर झालं. त्यानंतर काही आम्ही भाजीपाल्यामध्ये केलं की आम्ही कोथिंबीर करून पाहिलं, आम्ही भेंडी करून पाहिली, पीक चांगलं आलं, पण त्याला आमच्यापासून मार्केट दूर आहे, आलू त्यामुळे मार्केटपर्यंत आम्ही नेऊ नाही शकलो. बटाट्याचा आम्ही अमरावती विद्यापीठासोबत प्रयोग केला आणि त्यामध्ये खूप यश आलं, भरभरून यश आलं, पण स्टोरेज ही अडचण होती. तिथे कोल्ड स्टोअर नव्हतं, वीज नव्हती, त्यामुळे तो प्रयोग पुढे चालला नाही आणि ते बटाटा हे मुख्य पीक होऊ शकला नाही. कदाचित आज जर ते केलं तर मला अजूनही असं वाटतं की ते पुन्हा एक मुख्य पीक होऊ शकेल मेळघाटचं. त्यानंतर टरबूज खरबूज केलं, हळद केली आम्ही परभणी, म्हणजे याच साईड भागातून नेली हळद, वाशिम परभणीतून, आणि ती चांगल्या प्रकारे तिथे रुजली. आम्ही पण केली आणि आता शेतकरी पण करायला लागलेत. तर अशा प्रकारे मग टरबूज खरबूज आलं, केळी आली, ऊस आला, अशी पिकं तिथे गेलीत जसं जसं इरिगेशन वाढलं, आणि त्यामधून मग त्यांचं उत्पन्नही वाढलं आधी बोलल्याप्रमाणे. वा, छान. एकंदरीत अशा प्रकारे मग शेती तंत्र तिथे विकसित होत गेलं आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नातही पर्यायाने आणि सिंचनाकडे आम्ही खूप लक्ष दिलं. बरं. सिंचन जवळपास आम्ही अगदी सुरुवातीपासून आम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि वॉटरशेडची कामं आम्ही केलीत. सुरुवातीला आमच्या गावात टँकर होते, पिण्यालाही पाणी नव्हतं, आम्ही गेलो तेव्हा. अच्छा. आणि आज अशी परिस्थिती आहे की आज 10 HP 15 HPचा पंप उन्हाळ्यात सुद्धा होरात्र चालतो विहिरी भरून, कारण वॉटरशेडची कामं झालीत. वॉटरशेडची कामं झाल्यामुळे पाणी अडलं, पाणी जिरलं आणि जमीन पण आमची वाचली. जमिनीचं जी सुपीक जमीन वाहून जाते ती वाचली आणि त्यामुळे उत्पन्नात भर पडली. आज म्हणजे विहिरीचं पाणी हाताने काढतो आम्ही पावसाळ्यात. किती छान, किती छान. मॅडम, आता मला आणखी एक प्रश्न आपणास विचारावासा वाटतो की आदिवासी भागामध्ये सामाजिक जनजागृतीचं जे कार्य आहे ते पार पाडणं तसं पाहिलं तर सहज शक्य नाही, कारण तिथे साक्षरतेचं प्रमाण खूप कमी असतं आणि साधारणतः महिला आणि पुरुष दोघांमध्येही हे प्रमाण जरी कमी असलं तरी महिलांमध्ये ते नगण्यच त्या काळी होतं असं म्हणावयास काही हरकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये एक महिला म्हणून कार्य करत असताना ते समाजसेवेचं कार्य पार पाडणं नक्कीच आणखी चॅलेंजिंग तुमच्यासाठी होतं. तर तेव्हा एक स्त्री म्हणून या भागामध्ये कार्य करताना तुम्हाला आलेले अनुकूल आणि प्रतिकूल अनुभव याविषयी काय सांगता येईल? अनुकूल पेक्षा मी पहिले प्रतिकूलच सांगते. बरं. स्त्री ही नगण्य समजले जायची की ती काही करते आहे आणि स्त्री बोलते आणि पुरुष ऐकून घेतोय. हे दृश्य किंवा ही असलेली घटना त्यांना ते पचवू शकत नव्हते. त्याच्या दृष्टीने मला खूप त्रास झाला. काय, आणि म्हणजे मी आता एक मध्ये पुस्तक पण वाचलं, पाश्चात्य एक स्त्रीने सांगितलं की जेव्हा मी उभी राहायला गेले तेव्हा प्रत्यक्ष आमच्या पुरुषांकडून जो विरोध झाला आणि समाजाच्या अगेन्स्ट मी उभी राहिले तर मला भयंकर त्रास झाला. आणि ती त्यांच्या तिथे ही परिस्थिती आणि सगळं, मग मी विचार केला की आपल्याकडे पण हीच परिस्थिती आहे. जेव्हा एक समाजाविरुद्ध एक स्त्री उभी राहते, म्हणजे त्या काळात जेव्हा मी लग्न केलं तो काळ, म्हणजे अजूनही माझ्या सासरचे मला स्वीकारू शकत नाही, फक्त जातीचा विरोध काय, किंवा दुसरंही
जेव्हा स्त्री ही स्वतः उभी राहते तर तो समाज पचवू नाही शकत मॅडम. खरंच. म्हणजे हे मी इतक्या आयुष्यात जे घालवलं त्याच्यात माझा हा एक मत झालेला आहे विदारक की वास्तव आहे हा समाज ते जीवनाचं. नाही स्वीकारू शकत, पुरुष नाही स्वीकारू शकत. खरंच. मग तो पुरुष स्वतःचा पती असो नका किंवा मुलं पण असो नका, एक स्त्री म्हणजे निर्भरतेने जेव्हा उभी राहते, आत्मसन्मानाने जेव्हा उभी राहते, तर तो आत्मसन्मान पुरुषी वृत्तीला अडतो. म्हणजे मी इतके दिवस हे मत कधी मांडलं नाही, पण हा माझा अनुभव आहे इतके वर्षाचा, खरंच की त्याला ती पुरुषी वृत्ती नडते आणि त्याला नकळत कुठल्या तरी वेळी तुम्हाला विरोध व्हायला लागतो. खरोखर म्हणजे म्हणजे कितीही तो आदर- सांगून होत नाही, न सांगून होत नाही, पण तो कसा तरी विरोध मात्र होतो हे तुम्हाला जाणवतं. आणि त्यावेळेस स्त्री ही स्वतः उन्मळून पडते की काय अशा स्थितीत येते, कारण तिला त्याचा विरोध करावा लागतो आणि त्यातून आत्मसन्मानाने तिला उभं राहायचे असते. ही परिस्थिती तिच्यासाठी खूप कठीण दोलायमान होऊन जाते खरोखर. आणि शेवटी आत्मसन्मान श्रेष्ठ ठरतो होय. आणि ती उभी राहते. पण मग कधी कधी अशा वेळेस तिच्यावरती अनेक विदारक प्रसंग येतात, किंवा घरदार सोडावं लागणे म्हणा, किंवा नवऱ्याला सोडावं लागणे म्हणा, किंवा घटस्फोटिता म्हणून जगणे म्हणा, किंवा अनेक काही पर्याय त्यातले ती जे योग्य असेल ते ती निवडते. तर असा हा एकंदरीत खूप समाजाचाच प्रश्न आहे की समाज स्वीकारत नाही. त्यामुळे मला खूप त्रास झाला. साधं आमच्याकडे रेशनचं दुकानच होतं, हे जर रेशन द्यायला बसले तर तेवढा विरोध होत नसे, पण मी जर रेशनच्या तिथे बसली काउंटरवर तर प्रत्येक माणूस माझ्याशी भांडण केल्याशिवाय ते की स्वीकारू शकत नसे. म्हणजे चिल्लर देण्याचा प्रश्न असो की मेरा पहिले असो, तर ते व्हायचंच. माझ्या ह्या अनुभवातनं हे लक्षात आलं. दुसरं असं की तसंच हरिरामची जी वाघाची केस सांगितली, काय इकडे पेशंट आहे, पूर्ण रक्ताने डबडबलेला आहे, काही दुसरी सोय नाही, जायला वाहन नाही, पर्याय काहीच नाही. अशा वेळेस जेव्हा मी त्या पेशंटला घेते स्वतःच्या ह्याच्यात, मी ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला घेते, त्याच्यावर इलाज करू लागते, काय त्याच्या मुख्य जखमा शिवेपर्यंत, रक्तप्रवाह थांबेपर्यंत, त्याच्यानंतर तिथला पोलीस पाटील येतो आणि तो सांगतो की कशी तू घेतली केस ही, बापरे. काय त्यावरून माझी भांडण करतो, काय त्यालाही ते सहन नाही झालं, पूर्ण दारूच्या नशेत, की बा ही केस तू घ्यायला नको होती, ही तर फॉरेस्टची केस आहे आणि याला पोलिसात पाठवायचं होतं, असं करायचं होतं, तसं करायचं होतं. आणि प्रकाश भाऊ, म्हणजे मी प्रकाश आमटेंबद्दल बोलत आहे, प्रकाश भाऊंनी आम्हाला ही शिकवण दिली की आपल्याकडे नक्षलवादी जरी आला तरीही आपला धर्म काय आहे की त्याची ट्रीटमेंट आपण पहिले करावी. जे पुढे काय होता येईल ते आम्हाला त्याचं काहीच करायचं नाही आहे, देणं घेणं काही नाही. आमच्याकडे आमचं नातं फक्त पेशंट आणि डॉक्टर हेच लिमिटेड आहे आणि त्या नात्याने आम्ही त्यांची ट्रीटमेंट करावी. आणि हीच गोष्ट मला तेव्हा पण प्रथम वाटली की मी त्याचे पाठवण्याआधी त्याचा रक्तप्रवाह थांबवणं किंवा हे आवश्यक आहे, ते मी केलं. आणि तेव्हा मला त्या पोलीस पाटलाला स्पष्ट सांगावं लागलं की बाबा रे, तू बाहेर हो, हे माझा आभार आहे आणि पेशंट घ्यायचं की नाही हा माझा विषय आहे, तुझा नाही. आणि त्याला मला बाहेर काढावं लागलं आणि त्याच्या भावाला निरोप द्यावा लागला की बाबा रे, या बांगड्या काढून फेकल्या आहेत, या बांगड्या मी अशाच लोकांसाठी काढून फेकल्या आहेत, त्यामुळे त्याला तू समजावून सांग की माझ्या विरोधात तू हे करू नकोस. आणि मी एकटी नाही आहे, माझ्यासोबत माझा पेशंट आहे. आणि अशा प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत किंवा मला 2दा जेल झाली, काहीच हे नव्हतं. सरपंच म्हणजे एक मी अँटी करप्शनला आम्ही केस दिली, त्या विरोधात म्हणा किंवा अजून कशाच्या विरोधात मी बाळणपण केलं साधं, त्यात काहीच ऑब्जेक्शनेबल काहीच नव्हतं. पण त्या केसमध्ये मुलाचा हात बाहेर आलेला होता, 3 दिवस झाला होता, हात सडलेला होता, त्याला रिमूव्ह करणं आईच्यासाठी जीवासाठी खूप आवश्यक होतं. ते मी केल्यावर त्यांनी माझ्यावर केस केली, त्याच्यात मला ॲट्रॉसिटी ॲक्ट माझ्यावरती झाली, माझ्यावर मर्डर केस लागली आणि त्यात मला जेलमध्ये जावं लागलं. पण कोर्टाने निष्पक्ष म्हणजे माझ्यावरती सुटका केली, माझ्यावर काहीही कारणं दाखवले नाही आणि माझी व्यवस्थित सुटका झाली. दुसऱ्यांदाही मला जेलमध्ये जावं लागलं की साधी कोरकुशिवी दिली म्हणून मला त्याच्यात गुंतवण्यात आलं त्याच्यात. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत पण एक मला हे लक्षात आलं, जगताना जो आपण जगतो
तो प्रत्येक क्षण एन्जॉय करायला पाहिजे. खरंच खूप मोठं जीवनाचं सत्य सांगताय तुम्ही. कारण तो जर क्षण तुम्ही एन्जॉय केला तर मग जीवनाची मजा काही वेगळीच असते. खरंच. आणि ते जीवन तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत एका धुंदीत जगू शकता. म्हणजे मला आवडेल हे सांगायला की आजही मी रवीसोबत अगदी धुंदीत जगू शकते. कारण तुम्ही तो एन्जॉय करा ना, उगीच रडत कशाला बसायचं. त्यामुळे मी जेलमध्ये गेली तर तिथे मला काहीच दुःख नाही झालं. तिथे मी सुंदर गाणारी, त्याच्यामुळे मी भजनं हे ते अतिशय सुंदर गायची. तेव्हा मी चांगलीच गायची, आता नाही गाता येत तरी. मग छान ग्रुप तयार झाला जेलमध्ये. आणि तिथे संध्याकाळच्या वेळेस मला मग गीता मिळाली. गीतेची फोड मस्त मी छान बसायची, मध्ये सगळ्या बायका बसायच्या. मग त्यांच्याजवळ असेल किडूक मिडूक प्रसाद आणायच्या, हे करायचं आणि मी त्याची फोड करून सांगायची. इतकं सुंदर वातावरण जेलमध्ये तयार झालं. आणि त्यातल्या बायका आपण भजनं म्हटलं की बाई मी एक म्हणू का, मी एक म्हणू का. आणि ते ज्या सुंदर भजनं म्हणायच्या, ॲक्च्युली ते वातावरण जेलचं आहे असं वाटायचं नाही. खरंच. आणि ते पण आपण एन्जॉय करू शकतो. म्हणजे ते कसं ते त्याच्यावर एक पुस्तकच लिहिता येईल, इतके अनुभव आहेत माझ्याजवळ. खरंच जीवनाकडे बघण्याचा आपला चष्मा कसा आहे, आपला दृष्टिकोन कसा आहे हे महत्वाचं आहे. आणि तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला आलेल्या अनुभवांवरून की कितीही आदर्शाची तत्व आज आपण आपल्या जवळ बाळगली आणि कितीही स्त्री पुढारलेली आहे आजच्या या कलियुगामध्ये किंवा आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, हे मान्य केलं तरीही कुठेतरी एक जे वास्तव आहे ते वास्तव स्वीकारावंच लागतं. खरोखर. आणि अनुकूल तर खूप मला हात मिळाले. म्हणजे अगदी सगळं पहिले प्रवीण परदेशी पासून तर सगळ्या अधिकारी जितके वाईट आलेत, जितके भ्रष्ट आलेत, तर त्यातले काही हात इतके सुंदर होते की त्याचं वर्णन आणि ते स्वीकारल्याशिवाय त्याला काही हे नाही करता. आणि मला असं वाटतं की हा जो प्रवास आहे हा सुखकर व्हायला त्यांची निश्चितच मदत आम्हाला सहाय्यभूत ठरली असेल. मग कोणीही असो, ते छोटा अधिकारी असो किंवा साधा तहसीलदार असो, किंवा आम्ही लिलावामध्ये आम्ही शेत घेतलं आणि ऑक्शनमध्ये लागलेलं शेत आम्हाला घ्यायचं होतं, तर ते शेत विकत घेताना त्या लोकांनी केलेली लहान लहान मदत, न सांगता येणारी मदत, ती पण वाखाणण्याजोगी होती. आणि आयुष्य हे असंच आहे की तुम्ही जगताना फालतूच हे झालं ते झालं ते झालं म्हणून रडत बसण्यापेक्षा हे जे सुखकर क्षण आहेत हे जर आठवले ते जर एन्जॉय केले तर किती मजा येते. आणि निश्चित सगळ्यांच्या आयुष्यात ती यावी असंही मला वाटतं. खरंच खरंच खूप छान, अतिशय उत्तम असं जीवन जगण्याचं तत्वज्ञान तुम्ही सांगितलं. हे जीवन जगण्याचं तत्वज्ञान ऐकत असताना नक्कीच माझ्या मनामध्ये छानसं एक गाणं ऐकायची इच्छा निर्माण झाली. आपण तुमच्या आवडीचं एक छानसं गीत श्रोत्यांना ऐकवलंय, आता सरांच्या आवडीचं एक छानसं गीत आपण श्रोत्यांना ऐकूया. तर तुम्हाला ऐकायला कुठलं गीत आवडेल बरं? मला ऐकायला गीत आवडेल आनंद सिनेमाचं. त्याच्यामध्ये बाबू मोशाय म्हणतो की जिंदगी लंबी नहीं, मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने. आनंद हा पिक्चर यांच्या आवडीचा. म्हणजे डॉक्टर कोल्हे लहानपणापासून हृदयविकाराचे रुग्ण होतो मी, रुग्ण होते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे मूल 3 ते 5 वर्षच जगेल, बापरे, जगणारच नाही आई वडिलांना. असं माझ्या वयाच्या 10व्या वर्षी डायग्नोसिस झालं आणि सांगितलं. मला 15व्या वर्षी भाऊ झाला, कारण हा तर जगणार नाही ना. पण मी जगत गेलो. आणि मी जगत का गेलो याचाही मला शोध, मला जेव्हा मी वयाचा 45चा होतो त्यावेळी मी एक पुस्तक, माझा पाय फ्रॅक्चर झाला, मी बेडवर होतो, तेव्हा मी एक पुस्तक वाचलं, अर्थांच्या शोधात. व्हिक्टर फ्रँकलिनचं ते पुस्तक आहे. मला वाटतं ते प्रत्येकाने जरूर वाचावं. नक्कीच. की का मी जगलो, त्यात त्याचं उत्तर दिलं आहे, इन सर्च ऑफ मिनिंग. इंग्रजी पुस्तक आहे, त्याचं ट्रान्सलेशन आहे ते, आणि उत्तम पुस्तक आहे. वा, खूप छान. तर हे छानसं गीत आपण आता श्रोत्यांना ऐकूया तुमच्या आवडीचं. मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने, कुछ हंसते कुछ गम के, तेरी आंखों के साए चुराए रसीली यादों ने. ओ मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने.
मॅडम, आता केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक व्यक्तींसाठी आपण आणि आदरणीय डॉक्टर रवींद्र सर हे वैद्यकीय तसेच सामाजिक कार्याच्या क्षेत्रामधील आदर्श आहात. तेव्हा या क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करू इच्छिणाऱ्या किंवा कार्य करण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या समाजसेवकांसाठी आपण काय सांगाल, त्यांना काय मार्गदर्शन कराल? विशेषतः मॅडम, आपण ज्या महिला समाजसेविका आहेत त्यांना काय सांगू इच्छिता? मला असं वाटतं की जे समाजसेवा करू इच्छितात त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्हाला जे वाटतं ते करा. बर. गो हेड. स्वेट मार्टिनचं एक पुस्तक आहे, गो हेड. तर त्याप्रमाणे जगा, तुम्हाला वाटते ते स्वच्छंदपणे करा आणि बाबा आमटे सांगतात त्याप्रमाणे भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा. दुसरा भाग याचा असा आहे की त्यांना काही सांगण्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांना मला सांगायचं आहे की मुलांना त्यांच्या शक्तीप्रमाणे उडू द्या. त्यांच्या शक्तीला तुम्ही कमी आखू नका. त्यांना जे करायचं ते करू द्या. असं करू नको, तसं करू नको, तसं करू नको. हे जे शिक्षण पद्धतीतला जो दोष आहे की हाताची घडी आणि तोंडावर बोट, चुपचाप बसा, हे जे शिकवल्या जाते मॅकॅलेमध्ये, ते जग आता नाही राहिलं आहे. आता जग आहे की प्रत्येकाने आपलं विश्वाला गवसणी घालण्याचं, होय, नवीन नवीन वाटा शोधण्याचं. तर तुमचा मुलगा जर वेगळी वाट शोधू इच्छित असेल, मुलगा किंवा मुलगी, तर त्याला शोधू द्या. तुम्ही त्यात अडसर बनू नका. फक्त पैसे कमावणं हेच जीवनाचं ध्येय नाही, अंतिम ध्येय नाही आहे. त्याच्या पलीकडे खूप काही आहे जग, आणि ते त्यांचं ते मिळवतात. त्यांना ते गवसणी घालू देत, उडू देत. त्यांच्या पंखात बळ भरणं हे आईवडिलांचं काम आहे. बरोबर. त्यांचे पंख कापणं हे त्यांचं आईवडिलांचं काम नाही आहे. माझ्या आईवडिलांनी जर मला जाऊ दिलं नसतं तर मी आज रिटायर झालो असतो, सिव्हिल सर्जन म्हणून, पण किंवा DHO म्हणून किंवा डायरेक्टर म्हणून हेल्थ सर्व्हिसेस. सांगायचं तात्पर्य हेच की आज त्यांनी मला जे स्वातंत्र्य दिलं त्यामधून मी ही गगनभरारी घेऊ शकलो, आणि ते स्वातंत्र्य आईवडिलांनी मुलांना द्यावं अशी माझी रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना विनंती आहे. आणि डॉक्टरांना मला असं वाटतं की त्यांनी डेव्हिड मोर्ले म्हणून एक लेखक आहेत, पेडियाट्रिक प्रायोरिटीज इन डेव्हलपिंग कंट्रीज, हे त्यांचं पुस्तक आहे. त्याची प्रिफेस जी आहे ती जरूर वाचावी. त्या प्रिफेसमध्ये डेव्हिड मोर्ले म्हणतो की मी दिवसभर काम करून थकलेला आहे, रात्री 2 वाजेपर्यंत उशिरापर्यंत पेशंटसाठी जागलेला आहे, आणि घरी जाऊन झोपतो, रूमवर जाऊन झोपतो, तर 4 वाजता माझ्या दरवाजा पुन्हा ठोठावला जातो. उठून पाहतो तर सिस्टरचा कॉल असतो की एक बाळंतीण आली आहे, बाई अडलेली आहे आणि तिला तुम्ही मदत करा म्हणून कॉल आहे. तर तो डेव्हिड मोर्ले त्याच्या शब्दात मांडतो की ॲटिट्यूड दॅट गेट्स अप अँड गोज इन द मिडनाईट. ती ॲटिट्यूड आपल्याला जर डेव्हलप करता आली, आपल्याला जर त्या रात्री उठून जाता आलं, तर मला वाटतं की यश तुमचं आहे. खरोखर तुमच्या बिल्डिंगचे तावदानं कधीच फुटणार नाही जर तुम्ही पेशंटला मदत करायला उठत असाल तर. नक्कीच. आज डॉक्टरांना त्याची गरज आहे. आणि दुसरं, पेशंटला असणारा आजार हा केस म्हणून न पाहता, माझा कुणीतरी तो भाऊ आहे, माझी कोणीतरी ती बहीण आहे, माझी मुलगी आहे, माझी आई आहे, या भावनेने आपलेपणाने जर पेशंटला आपण ट्रीट केलं आणि त्याच्या डोळ्यात पाहून जर आपण बोलू शकलो, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहून आपण त्याचे साईन सिम्पटम्स लिहिण्यापेक्षा आणि प्रिस्क्रिप्शन प्रिंटेड त्याला काढून देण्यापेक्षा, तर मला वाटतं की खूप चांगलं होईल. 1 to 1 आज हे नातं डॉक्टर पेशंटचं जे तुटते आहे ते जोडण्याला मदत होईल, आणि त्यामधून उद्याचा चांगला डॉक्टर समाजाच्या समोर येईल. खरोखर खरोखर महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन आपण सामान्य नागरिकांसाठीही आणि वैद्यकीय सेवेमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठीही दिलेलं आहे. मॅडम, आता महिलांसाठीचं तुमचंही मार्गदर्शन तितकंच महत्त्वाचं आहे. काय सांगाल? माझं महिला ज्या स्वतःला बिलकुलच कमी समजायच्या, आज थोडी ती परिस्थिती थोडा फरक पडला आहे आणि पडत पण आहे. पण मला असं वाटतं हे जग जर बदलायचं असेल तर ही स्त्रीच बदलू शकते. कारण स्त्रीमध्ये जे गुण आहेत, तिच्यात माया आहे, ममता आहे, करुणा आहे, सहनशक्ती आहे, शांती आहे, सगळंच ती अडॉप्ट करू शकते. एक एवढंसं मूल, त्याच्या तोंडात घास भरवून ती त्याला मोठं करू शकते. ती काय नाही करू शकत. खरंच खरंच ती एक जीवन फुलवू शकते. ते हे जग नाही का फुलवू शकणार? निश्चितच. आणि या जगाला मोठं करण्यात स्त्रीच हे मोठं करू शकते, हे स्त्रीनी समजायला पाहिजे. आणि
ह्या जर दृष्टीने तिने या जगाकडे पाहिलं तर ती स्वतःला कधीच कमकुवत समजणार नाही आणि तिने खूप समोर जावं. कोणत्याही गोष्टीत अडवणारे हात असतातच, हो हो तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिने जावं. असतात, त्याला काही आपण नाकारू शकत नाही. आज जी मुलींची भावना झाली आहे तोकडे कपडे घालून हे करून ते करून राहण्याची, तर अंगभर पदर घेऊनही तुम्ही करू शकता, त्यात कमीपणा काहीच नाही आहे. खरोखर खरोखर हा, तर ते करण्याची एक क्षमता फक्त स्त्रीत आहे. हे स्त्रीने कधीच विसरू नये. खरोखर आणि तिने जी गगनभरारी घ्यावी, इतकी घ्यावी की तिच्या पंखाखाली खूप पिलांनी पण त्याच्यात आसरा ती देऊ शकते. खरोखर हे विसरू नये तिने. हे जग निश्चित ती बदलू शकते. हे गांधीजींनी सांगितलं आहे, विनोबांनी सांगितलं आहे. वेळीच तिला कठोरपण होता आलं पाहिजे. जेव्हा काही स्त्रिया गांधीजींकडे गेल्या आणि त्यांनी बोलले की बा तुम्ही अहिंसा अहिंसा म्हणता आणि ते मूलतः आम्हाला असं असं करत होते, तेव्हा गांधीजींनी जे उत्तर दिलं की त्या मुलांचा प्रतिकार करणं काय, त्यांच्या दोन थोबाडीत हाणणं ही अहिंसाच आहे. तर त्या दृष्टीने तिला प्रतिकार पण करता आला पाहिजे. आज आम्ही आदर्शाने सांगतो की आमची स्वावलंबी स्त्री आहे, आदिवासी स्त्री, तर तसंच पण तिला होता आलं पाहिजे. तर स्त्रियांना सांगण्यासाठी खूप आहे. खूप मोठी मोठी स्वप्न पाहावी. लहान स्वप्न कशाला पाहिजे, मोठी पाहावी की. होय आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने खूप काही करावं लागतं असं नाही आयुष्यात. आपण जिथे पाऊल टाकतो ना, तर टॉर्चच्या उजेडात त्या उजेडात आपण एक पाऊल टाकू शकतो. खरोखर काय, दुसरं पाऊल टाकायला दुसरा उजेड असतोच की. खरंच आणि हळूहळू आपण कसं समोर चालत राहतो माहीत नाही आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकतो. हो हो निश्चित मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने स्वतः कमजोर न समजता जर हे केला, आणि समाजसेवेत पण खूप स्त्रियांची गरज आहे. या जेवढं स्त्री करू शकते तेवढे पुरुष नाही करू शकत. म्हणजे हा माझा अनुभव आहे. जेवढं मी करू शकली, म्हणजे आपल्याला आता बोलायला वेळ कमी आहे, होय. माझ्याजवळ खूप गोष्टी आहेत सांगायला, आपण पुन्हा कधी बोलू. खरंच. त्या गोष्टी मी जे करू शकली ते रवी नाही करू शकले. जेव्हा मी समोर उभी राहू शकत होती की ए जादा मत करना, घर माझं आहे, आणि माझ्या मागे मी रवीला लपवून ठेवून जे समोर करू शकत होती ते पुरुष नाही करू शकत. खरोखर तर तसं तिने करायला पाहिजे. खूप झेप घ्यावी, म्हणजे हे अवकाश लहान पडेल इतकी तिची झेप असावी. माझ्या खूप शुभेच्छा महिलांना. महिला दिन पण पार पडला, त्याच्या अनुषंगाने आमच्या दोघांचे खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या सगळ्या आनंदमय स्त्रिया मला पाहायच्या आहेत. नक्कीच नक्कीच. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. निश्चित हे, जगाला ती संत उद्धारेलच. महंत म्हणून गेलेत. अगदी. तर नक्की ती गोष्ट आजच्या महिलांनी समाजसेवेच्या माध्यमातून सार्थ करायला हवी. त्यासाठी प्रेरणास्थान म्हणून तुमच्यासारखे थोर व्यक्तिमत्व आहेतच, ज्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन त्या नक्कीच या क्षेत्रामध्ये हिरहिरीने वाटचाल करू शकतील. सर आणि मॅडम, खरं तर तुम्हा दोघांचं ही समाजसेवेतलं आणि वैद्यकीय क्षेत्रातलं जे कार्य आहे ते इतकं व्यापक आहे, इतकं सविस्तर आहे की आपल्याला म्हणजे कितीही बोललं तरी ते कमीच असेल. परंतु आता आपण आपल्या या चर्चेला पूर्ण विराम देऊया. आज आमच्या स्टुडिओमध्ये आपण दोघंही आलात आणि ही छानशी दाम्पत्य मुलाखत श्रोतांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. समाजसेवेसाठी जे अग्रेसर व्हायला इच्छुक आहे त्यांना आमच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण आपल्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमाअंतर्गत पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या दाम्पत्य मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा कार्यक्रमातून मी आपणा सर्वांचा निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.